तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भिगवण बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा येथे रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून जबरदस्तीने चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याबाबत विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील वय 18 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात 6 ते 7 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील हे सध्या शिक्षणासाठी बारामती तालुक्यातील शारदानगर येथील कॉमन हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असून फिर्यादी व त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कंपनीच्या कॅरी गाडीतून प्रवास करत असताना 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30च्या सुमारास जैनकवाडी फाट्याजवळ 6 ते 7 अनोळखी इसमांनी अचानक रस्त्यात आडवे जात त्यांची गाडी अडवली। हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली। यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले। यानंतर आरोपीने मोबाईल फोन, रेडमी कंपनीची चार्जिंग पॉवर बँक, ATM कार्ड, विविध कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण 12,020 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला। या प्रकरणी दाखल तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास हाती घेण्यात आलाय। यामध्ये आरोपी यांना अटक करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली असून यातील आरोपी नामे ईश्वर महादेव मिसाळ याच्यावर भोसरी MIDC पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक गुन्हा यापूर्वी सुद्धा दाखल आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बारामती यांनी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। MCN न्यूज मराठी करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।